मनोज जरांगे ज्या पद्धतीनं या महिलेशी वागले आहेत, ज्या पद्धतीनं ते बोलले आहेत, त्याच्यानंतर अनेक माध्यम समूहावरती ही महिला रडताना दिसत होती। इतकंच काय तर मीडियाला शिव्या देताना दिसत होती। नेमकं मनोज दादा असं काय बोलले त्या महिलेला की ती इतकं रडत होती? नेमकं मनोज जरांगे पाटील असं काय बोलले की ज्याच्यामुळं सगळीकडून त्या महिलेला सुद्धा ट्रोल केलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला काही लोक मनोज जरांगे पाटलांना ट्रोल करताना दिसत आहेत। नेमकं प्रकरण काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेडी चॅनलवरती। मंडळी, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर 2-3 दिवसांपासून आता 4था दिवस सुरू आहे, मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले आहेत। प्रकृती अत्यंत ढासळत त्यांची जाती आहे आणि जशी प्रकृती ढासळत चाललेली आहे तसं तसं पुढे जाऊन वेगवेगळ्या डॉक्टरांची पथकं तिथं त्यांना तपासण्यासाठी सातत्यानं येताना दिसत आहेत। हे सगळे डॉक्टरांचे पथक येत असताना त्यांचं रक्त तपासलं जातंय, बीपी तपासली जातीये, अन्न त्याग केल्यामुळे प्रकृती ढासळताना दिसतीये, या सगळ्या गोष्टी होत आहेत। मराठा आंदोलन हे 1 दिवसांसाठी 29 तारखेला होणार होतं, ते 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, मला वाटतं आता साधारण 5वा-6वा दिवस पोहोचला असेल। तर हे सातत्यानं पुढं जाताना दिसतंय आणि मग हे सगळं होत आहे आणि हे सगळं होत असताना प्रकृती ढासळत असताना डॉक्टरांनी व्यवस्थित पद्धतीने त्या व्यक्तीला तपासणं क्रमप्राप्त असतं। परंतु ही जी डॉक्टरांची टीम येते ती आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांकडे तपासायला जेव्हा जाते त्यावेळेला त्यांच्याकडे असणाऱ्या जरांगे पाटलांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या टाचण्या व्यवस्थित नाहीयेत, तुमची बीपी चेक करायची मशीन बरोबर नाहीये, तुम्ही शुगर चेक करायला येतात तर त्याची मशीन तुमची व्यवस्थित पद्धतीची नाहीये, अशा पद्धतीचा त्यांनी आरोप सरळ या सगळ्या डॉक्टरांच्या टीमवरती केलेला आहे। नवे तर काही प्रमाणात ते सत्य सुद्धा आढळलं। नेमकं प्रकरण काय झालं होतं तर ही डॉक्टरांची टीम जशी त्यांना चेक करण्यासाठी पोहोचली त्यावेळेला बीपी तपासायचं जे मशीन असतं तेच आकडे दाखवत नव्हतं आणि चुकीच्या पद्धतीने सगळे आकडे दर्शवत होतं। मग डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटलांकडेच मागणी केली की तुमची बीपी चेक करायची मशीन द्या। आता डॉक्टर तुम्ही आणि आमच्याकडे मशीन मागताय म्हणून जरांगे पाटील आणखीन जास्त भडकले, कारण आज मुंबई सारख्या ठिकाणी अगदी गावखेड्यातून आमच्यासारखी कितीतरी माणसं आरोग्य तपासणीसाठी उपचार घेण्यासाठी येत असतात आणि मग इथं आल्यानंतर इथले असे तुम्ही भिकारडे डॉक्टर कसले असा प्रश्न साहजिकच आहे त्यांनी विचारणं रास्त होतं। आणि त्यामुळे मग गावाकडची लोक मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना नेमकं तुम्ही कसं तपासत असाल, त्याच्यासाठी तुमच्याकडे नेमक्या कशा सुविधा आहेत, कसे डॉक्टर तुम्ही, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। आणि जेव्हा त्यांची मशीन आली मनोज जरांगे पाटलांची त्यामध्ये त्यांच्या बीपीचा दाखवलेला आकडा या डॉक्टरांच्या मशीनीमध्ये असलेला आकडा यात कुठंही साम्य दिसत नाहीये। इव्हन इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं बीपी तपासण्यासाठी ते काही पार्ट जे असतात जसं की पंपिंग मशीन असते तर ते पंपिंग मशीन सुद्धा कशी प्रेस करायची ते लूज केल्याशिवाय प्रेस होत नाही आणि ते प्रेस करण्याचा डॉक्टर प्रयत्न करतायत, ते प्रेस का होत नाही ते त्यांना कळत नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। म्हणजे तुम्हाला त्याच्या ज्या काही निप्पल असतात किंवा कॅन्डल असतात ते जे वापरायचं आहे हेच तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही डॉक्टर म्हणून माझ्यासाठी तपासायला येताय की वेगळं काहीतरी तुमच्या मनामध्ये शिस्त आहे? तुम्ही असंच मला तपासणार आणि मीडियाला जाऊन काहीही बरळणार, मग कसा तुमच्यावरती लोकांनी तरी आणि आम्ही तरी विश्वास ठेवायचा? असे सगळे प्रश्न यांनी विचारले। आणि ही सगळी असेट्स जे आहेत ती संसाधनं जी आहेत त्यांच्याकडे तीच व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी सरळ मागणी काय केली तर सरळ आरोग्य मंत्री जे सध्याचे आहेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मागणी केली की तुम्ही सरळ या डॉक्टरांना निलंबित करून टाका। आणि त्याच्यानंतर मात्र तिथं असणारे मनोज जरांगे पाटील बोलतायत, मनोज दादा बोलतायत म्हटल्यानंतर सगळे जी लोक होती, जे आंदोलक होते त्या महिलेवरती तुटून पडताना दिसत होते किंवा काही जण बोलताना दिसत होते। मीडियावाले विचारत होते की काय म्हणताय, तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीने झालं, काय नाही। आणि हे सगळं होत असताना मग ती महिला रडतीये आणि रडत असताना मीडियाला हकलून लावण्याचा प्रयत्न करते, ढकलून देण्याचा प्रयत्न करते आणि अगदी शिवीगाळ करण्याचा, अगदी वेगळ्या भाषेत बोलण्याचं सुद्धा काम करते। कदाचित तिला ते चुकीचं वाटलं असेल, कदाचित तिची नोकरी आता धोक्यात येते का असं तिला वाटलं असेल, बऱ्याच गोष्टी। त्यांच्यासोबत जे प्रमुख डॉक्टर होते त्यांना प्रश्न विचारले तर ते म्हणतात की त्या लेडीज डॉक्टरांची जबाबदारी होती तपासणं वगैरे म्हणजे एकमेकांवरती झटकून देणं हे प्रकार सगळे यांचे सध्या चाललेले आहेत। परंतु हे सगळं बघता एका स्पेसिफिक डॉक्टरला मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं निलंबनाची मागणी केली ही तुम्हाला योग्य वाटतेय का? ज्या पद्धतीने ती महिला बोलत होती आणि बोलत असताना ती रडत होती आणि शिव्या देत होती त्या महिले डॉक्टरचे म्हणणं तुम्हाला योग्य वाटतंय का? मग त्यांच्यासाठी पाठवलेल्या टीमकडे साधी संसाधनं, बीपी चेक करायची मशीन, शुगर चेक करायची मशीन,
या साध्या संसाधनं सुद्धा योग्य पद्धतीची नसावीत, हे तुम्हाला योग्य वाटतंय का? मग याच्यामध्ये नेमकं कोण चुकतंय? डॉक्टर चुकतायत, मनोज जरांगे पाटील चुकतायत, की प्रशासन जे त्यांना पाठवून देतंय ते चुकतंय, की आपली इथली आरोग्य व्यवस्था चुकतीये? तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंट करून कळवा. आणि आणखीन या विषयावरती प्रकाश टाकायचा असेल तर तसंही सांगा. तोपर्यंत पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.